हॅलो स्टुडंट्स, आपण स्ट्रेट लाईन हा चॅप्टर पाहतोय आणि स्ट्रेट लाईन चॅप्टर मध्ये लोकस हा पॉइंट होते. एक्सरसाइज 5.1 मध्ये पहिले एक्झाम्पल इफ a of 1 3 and b of 2 1 are points, find the equation of the locus of point P such that PA is equal to PB. आपल्याला लोकसचं इक्वेशन शोधायचं आहे आणि कंडिशन दिले PA is equal to PB दिले. Let's solve. Let P be any point on the required locus and given that PA is equal to PB and P is and A is 1 3 and B is 2 1 and P is x1. Now PA is equal to PB gives, आता PA अंतर आणि PB अंतर काय इक्वल आहे तसं आपल्याला दिलेले आहे. PA is equal to PB. Therefore by distance formula आपण हा P कन्सिडर केला, हा A आणि हा पॉइंट B. तर PA अंतर कुणाशी इक्वल आहे? PB शी आहे. म्हणजे डिस्टन्स ऑफ PA is equal to डिस्टन्स ऑफ PB असणार आहे. डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. तर A चे, P चा आणि B चे जर कोऑर्डिनेट्स माहित असतील तर आपण डिस्टन्स फॉर्म्युल्यानं ते डिस्टन्स काय करू शकतो, शोधू शकतो. डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो? x1 minus x2 bracket square plus y1 minus y2 bracket square. x1 minus x2 bracket square plus y1 minus y2 bracket square हा डिस्टन्स ऑफ PA चा. म्हणजे कोणत्याही दोन पॉइंट मधलं जर आपल्याला अंतर शोधायचं असेल तर फॉर्म्युला काय असेल? x1 minus x2 bracket square y1 minus y2 bracket square. त्यामुळे PA काय होणार आहे बघा? P चे कोऑर्डिनेट्स आहेत x1 आणि A चे कोऑर्डिनेट्स आहेत 1 3. त्यामुळे काय येणार आहे बघा? आता इथं A घेतोय आपण आणि हा P घेतोय. म्हणजे काय होणार आहे बघा? x1 मायनस x2. म्हणजे हा पण याला P हा पहिला पण कन्सिडर केला तर x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y minus 3 ब्रॅकेट स्क्वेअर which is equal to सेम मेथड. अजून आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू शकतो PB साठी. आता हा P आणि हा B. x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याला रूट कॅन्सल करायचं, इक्वेशन शोधायचं आहे. म्हणजे रूट आपल्याला कॅन्सल केलं पाहिजे. स्क्वेअरिंग बोथ साइड्स आपण दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर काय होणार आहे? हे रूट काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला मिळेल बघा x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y minus 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण याचं एक्सपान्शन घेणार आहोत. बघा त्याचं काय करणार आहे? एक्सपान्शन घेणार आहोत. x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर काय येणार आहे बघा? x स्क्वेअर minus 2x plus 1 y minus 3 ब्रॅकेट स्क्वेअर काय येणार आहे? y स्क्वेअर minus 6y plus 9 is equal to. आता एक्सपान्शन कोणत्या फॉर्म्युल्यानुसार केलं आपण? x minus y ब्रॅकेट स्क्वेअर. कसं लिहितो आपण एक्सपान्शन? x स्क्वेअर minus 2xy plus y स्क्वेअर. किंवा प्लस असेल तर x plus y ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर कसं लिहितो आपण? x स्क्वेअर plus 2xy plus y स्क्वेअर. आपल्याला हा फॉर्म्युले माहित आहे. आपण या फॉर्म्युल्यांचा इथं वापर केलाय. आता x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन करूया आपण. काय येणार आहे बघा? x स्क्वेअर minus 4x minus plus 4 plus y square minus 2y plus 1. आपल्याला सगळं एक्सपान्शन करून झालेलं आहे. आता
आता काय करायचं, फक्त सिंपल फॉर्म मध्ये आणायचे, बाकी काही नाही. आता हे सगळ्या टर्म्स जे कॅन्सल होतात ते कॅन्सल करायच्या आणि ज्या टर्म्स सगळ्या एका लेफ्टला आणायचे आहेत आपल्याला. तिथे एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर कॅन्सल होईल. काय राहतात बघा इथं, -2x -6y हा +1 कॉन्स्टंट आहे, +9 आहे, +10 होईल. आणि काय राहणार बघा या साईडला, -4x -2y हा -4x -2y कॉन्स्टंट 4 आहे, कॉन्स्टंट 1 आहे, +5. आता टर्म सगळे लेफ्टला आणू आपण. -2x हा -4x होता, काय होणार इकडं +4x, -6y होता, मायनसचा प्लस होईल 2y हा +10 आणि हा -5 0. आपण काय केलं, टर्म सगळ्या LHS ला घेतलेल्या आहेत. आता -2x + 4x काय येणार 2x, -6y + 2y -4y, 10 - 5 +5. आपल्याला इक्वेशन मिळालं बघा 2x - 4y + 5, which is required equation of a locus, which is required equation of a locus. हे आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन मिळालेलं आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल घेतोय. लोकस मधील सेकंड एक्सरसाइज 5.1 मधलं सेकंड एक्झाम्पल असणार आहे बघा. Second, a of -5 2 and b of 4 1. Find the equation of a locus. Equation of a locus. Locus equation शोधायचं आहे of point P, which is equidistance. Which is equidistant from A and B. बघा आपल्याला इथं A आणि B चे कोऑर्डिनेट्स दिलेत. A चे कोऑर्डिनेट दिलेत -5 2, B चे कोऑर्डिनेट दिलेत 4 1 आणि आपल्याला काय कंडिशन दिले, ते A आणि B पासून P हा पॉइंट काय आहे, इक्विडिस्टन्सला आहे. म्हणजेच काय असणार आहे, PA = PP असणार आहे. लेट PB आपण XY घेऊया, त्याचे कोऑर्डिनेट्स B any point on the locus, be the any point on the locus. Given that PA is equal to PB, where A is of -5 2 and B is of 4 1. आता आपल्याला दिलेली कंडिशन आहे PA = PB. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं त्याच मेथड काय होणार, डिस्टन्स काय दोन्ही मधलं सेम आहे, त्यामुळे डिस्टन्स फॉर्म्युला येणार बघा. PA चे कोऑर्डिनेट्स आहेत XY, A चे आहेत -5 2, B चे 4 1. म्हणजे x -5 bracket square plus y -2 bracket square, which is equal to √ x -4. PB चा आपण घेतो, PB साठी P हा आणि B हा, x -4 bracket square plus y -1 bracket square. आता आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे, त्यामुळे काय केलं पाहिजे, स्क्वेअर रूट कॅन्सल केलं पाहिजे. त्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा आपण स्क्वेअरिंग केला. स्क्वेअर केल्यामुळे रूट कॅन्सल झालं. रूट कॅन्सल झाल्यामुळे आपल्याला इक्वेशन कोणतं मिळते बघा, रूट कॅन्सल झाल्यामुळे आपल्याला इक्वेशन मिळते x +5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y -2 ब्रॅकेट स्क्वेअर, which is equal to x -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y -1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता एक्सपान्शन करूया आपण, x² + 10x
plus 25 plus y square minus 4y plus 4, which is equal to x minus 4 the expansion x square minus 8x plus 16 plus y square minus 2y plus 1. आपण एक्सपान्शन केलेलं आहे. आता टर्म्स एकत्र करायच्या, ज्या कॅन्सल होत असतील तर त्या कॅन्सल करायच्या. एक्स स्क्वेअर कॅन्सल, वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर कॅन्सल झालेली आहे. 10x minus 4y plus 25 plus 4 plus 29, which is equal to minus 8x minus 2y plus 16 plus 1 plus 17. टर्म्स आपण एकत्र करूया. 10x ही मायनस 8x होती प्लस 8x होणार, मायनस 4y होते प्लस 2y होणार प्लस 29 आहे तसे आणि मायनस 17 येणार, which is equal to 0. म्हणजे 10x प्लस 18y सॉरी 10x प्लस 8x 18x मायनस 4y प्लस 2y मायनस 2y प्लस 29 मायनस 17 प्लस 12, which is equal to 0. अजून आपण सिंपल फॉर्म मध्ये आणू शकतो बघा. 2 ने जर थर्ड डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल 9x minus y plus 6, which is equal to 0, which is the required equation of a locus. हे लोकसचं काय असणार आहे, इक्वेशन असणार आहे. हा सिंपल एक्झाम्पल्स आहेत एक्सरसाइज 5.1 मध्ये. आपण अजून एक एक्झाम्पल यामधलंच घेतोय. थर्ड एक्झाम्पल असेल बघा. इफ a of 2 0 and b of 0 3 are 2 points. Find the equation of the locus. Find the equation of the locus of point P such that AP is equal to twice BP. कंडिशन दिल्या बघा त्यांनी. AP कशी आहे, ट्वाइस BP आहे. आपल्या नेहमीचीच मेथडने P हा पॉइंट कन्सिडर करायचा लोकसवरचा. लेट P be any point on the locus. Let P be any point on the locus and P चे कोऑर्डिनेट्स कसे असणार आहेत बघा, x y असणार आहेत. Let AP is equal to twice BP and A कसा असणार आहे बघा 2 0 and B 0 3. म्हणजे P चे कोऑर्डिनेट्स असतील xy, A चे कोऑर्डिनेट्स असतील 2 0 and B चे कोऑर्डिनेट्स असतील 0 3. आपल्याला कंडिशन दिली आहे AP is equal to twice BP. आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार आहोत. डिस्टन्स फॉर्म्युलानुसार काय येणार आहे बघा, अंडर रूट AP म्हणजे x minus 2 bracket square plus y minus 0 bracket square, which is equal to 2 आहे तसा. आता BP साठी डिस्टन्स फॉर्म्युला वापरतोय आपण. काय येणार आहे बघा, x minus 0 bracket square plus y minus 3 bracket square. आता आपल्याला स्क्वेअर रूट नको आहे, बरोबर आहे. स्क्वेअर रूट नको असेल तर काय केलं पाहिजे, दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला पाहिजे. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. नेक्स्ट स्टेप काय असेल, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. दोन्ही बाजूचे आपण स्क्वेअर्स केले तर काय मिळेल बघा, हे रूट कॅन्सल होईल. काय राहणार आहे, x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आता y minus 0 ब्रॅकेट स्क्वेअर होता म्हणजेच काय राहणार आहे y स्क्वेअर, which is equal to. आता इथं 2 चा पण स्क्वेअर करायचा बरं का. 2 चा स्क्वेअर 4 आणि ब्रॅकेट टाकूया आपण कारण हे मल्टिप्लाय आहे. x minus 0 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर प्लस y minus 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आपण स्क्वेअर रूट पण कॅन्सल केलं, स्क्वेअरिंग पण केलंय.
आता एक्सपान्शन करायचं आहे. x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर काय येणार एक्सपान्शन x² - 4x + 4 + y² = 4 आहे तसाच याचा x² आहे तसाच y² - 6y + 9. आता 4 ने मल्टिप्लाय करून घेऊया आपण 4x² + 4y² - 24y + 36 म्हणजे x² - 4x + 4 + y² = 4x² + 4y² - 24y + 36 टर्म्स आपण एकत्र करूया. x² इथं +4x² इथे -4x² होणार. आता -y² ची टर्म अगोदर घेऊया आपण y² इथं 4y² होती ती काय होणार आहे -4y² होती. पुन्हा -4x ची टर्म घेते 4x ची टर्म्स आहे का बघा इथं x ची नाहीये तशीच राहणार ना. आता y ची बघा 24y आहे ते काय होणार +24y होती. आता इथं कॉन्स्टंट 4 राहिला होता +4 आणि हा -36 = 0. आता काय होणार आहे बघा x² - 4x² आहे बरोबर आहे म्हणजे काय येणार आहे -3x² येतील. इथे पण -3y² -4x आहे तशी कारण टर्म नाहीये इथं x सारख्या टर्म्स होत्या त्यामुळे ऍडिशन केलं आपण. इथं पण आहे तसे राहणार +24y आणि 4 - 36 काय येणार आहे -32 = 0. आता हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो बघा पहिली टर्म मायनस आहे त्यामुळे आपण ती टर्म्स काय करतोय प्लस करतोय. प्लस करण्यासाठी काय करायचं सगळ्या इक्वेशन मध्ये काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक टर्मचं साइन चेंज करायचं आहे. म्हणजे काय होईल हे मायनस होतं ते काय होणार आहे +3x² + 3y² + 4x - 24y + 32 = 0. 3x² होते मायनस प्लस झाले 3y² मायनस होते प्लस झाले -4x होते +4x झाले +24y होतं -24y झाले -32 होतं +32 = 0 which is the required equation of a locus. या लोकसचं रिक्वायर्ड इक्वेशन झालेलं आहे. आता लास्ट आपण एक्झाम्पल यामध्ये पाहतोय थोडंसं वेगळं आहे पण टाइप सेम फारसं काही बदल नाही. क्वेश्चन नंबर 4 असणार आहे a of 2 4 and b of 5 8 find the equation of the locus of point P such that PA² minus PB² = 30. बघा आपल्याला PA² minus PB² = 13 दिले. आपण P हा पॉइंट कन्सिडर करूया. लेट P of xy be any point on the locus. एनी पॉइंट घेतला आपण लोकस वरचा. A कसा दिलाय आपल्याला 2 of 4 and B कसा दिलाय 5 8 and given that कंडिशन कोणती दिली आहे बघा PA² minus PB² = 13 आहे. आता आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला तर यूज करायचा आहेच पण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करताना आपण रूट घेणार नाही कारण रूट काय होणार आहे इथं स्क्वेअर केल्यामुळे कॅन्सल होणार आहे. त्यामुळे डायरेक्ट आपण लिहितोय बघा x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 4 ब्रॅकेट स्क्वेअर. a हा कन्सिडर करायचा आणि pxy x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर y - 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस. आता मायनस साइन आहे म्हणून मी ब्रॅकेट टाकते म्हणजे काय येणार आहे x - 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 8 ब्रॅकेट स्क्वेअर = 13. तुम्ही जर इथे ब्रॅकेट नाही टाकलं ब्रॅकेट नाही घातलं तर काय होणार आहे एकच टर्म काय होईल निगेटिव्ह होईल. बाकीच्या सर्व टर्म साइन चेंजेस होणार नाही त्यामुळे आपला आन्सर इथे
सुटते. त्यासाठी काय केलं आपण ब्रॅकेट टाकलेलं आहे. आता आपण एक्सपान्शन करूया. x - 2 x² - 4x + 4 + y² - 8y + 16 मायनस, आता सर्व टर्म्स मायनस ब्रॅकेट मध्ये करूया आपण. x² - 10x + 25 + y² - 16y + 64 which is equal to 13. आपण आता ब्रॅकेटला मायनस साइन मल्टिप्लाय करून घेऊया. x² - 4x हा +4 आहे, +16 आहे, आपण तो एकत्र करतोय. +20 होतील मायनस x² - 10x + y² - 16y आणि हा 25 होता आणि 64 होता, तो पण आपण एकत्र करतोय. त्यामुळे आपल्याला +79 which is equal to 13 जे इज इक्वल टू होते ते इज इक्वल टू 13 भेटते. बघा आता आपण टर्म्स सगळ्या ज्या कॅन्सल होतात त्या कॅन्सल करायच्या आणि आलेले इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. बघा x² ला x² कॅन्सल होते, पण आता टर्म इथं सॉरी हे मायनस झालेले आहे. इथं मायनस साइन चेंज करायचं राहून गेले. बघा माझं इथं मायनस x² झाली, हे प्लस होणार आहे आणि हे मायनस होणार आहे, परत हे पण प्लस होणार आहे आणि हे काय होणार आहे मायनस होणार आहे. साइन चेंज करायचं राहून गेलेलं. y² ला y² कॅन्सल होऊन जाईल. काय राहणार आहे बघा -4x + 10x म्हणजे किती येणार आहे 6x -8y + 16y म्हणजेच काय मिळतील आपल्याला +8y मिळतील. आणखी कॉन्स्टंट किती आहेत बघा, हा 20 एक कॉन्स्टंट आहे, इथे 79 आहे ना, हा 13 आहे आणि टोटल त्याची ऍडिशन आपण केली 20 - 79 20 - 79 आणि पुन्हा -13 आणलं तर आपल्याला आन्सर मिळेल बघा 20 - 79 आणि -13 भेटलं तर आन्सर मिळेल 82 which is equal to 0. आता आपण हे सिंपल फॉर्म मध्ये आणू शकतो. 2 न डिवाइड केलं तरी चालेल. 3x 2 न डिवाइड केलं 4x - 41 which is equal to 0 which is the required equation of a locus. हे लोकसचं रिक्वायर्ड इक्वेशन मिळालेलं आहे. ओके, थँक्यू.